कडेपूरचे ज्येष्ठ नेते लालासाहेब यादव अनंतात विलीन, 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. भावपूर्ण वातावरणात कडेपूर येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत दिला मुखाग्नी. कडेगाव तालुक्यातील ज्येष्ठ नेते, शेतकरी सहकारी ग्लुकोज साखर कारखाना अमरापूरचे संस्थापक चेअरमन, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे विद्यमान उपाध्यक्ष, कडेगाव तालुक्याचे लोकप्रिय लोकनेते आदरणीय श्री लालासाहेब यादव देशमुख यांचं शुक्रवारी पहाटे कराड स्पंदन हॉस्पिटल कराड इथं वृद्धापकाळातील अल्पशा आजारानं निधन झालं. त्यांनी वयाच्या 90व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. यामुळे कडेगाव व पलूस तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येते. दिवसभर कडेपूर गावातील व्यवहार व बाजारपेठ बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लालासाहेब यादव यांचा जन्म 15 जुलै 1936 रोजी झाला. प्राथमिक शिक्षण कडेपूरमध्ये झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते कराडला गेले. पुढे घरगुती कारणामुळे त्यांना 11वी नंतर शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. त्यानंतर त्यांनी लोकनेते राजाराम बापू पाटील आणि माहुलीकर दादा यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक कार्याला सुरुवात केली. 1961 पासून राजकारणात सक्रिय असलेले लालासाहेब यादव यांचा सरपंच पदापासून राजकीय प्रवास सुरुवात झाला. 1972 मध्ये काँग्रेस पक्षानं कडेपूर गटातून त्यांना जिल्हा परिषदेचं तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाचे उमेदवार संपतराव देशमुख यांच्या विरुद्ध बंडखोरी केली. अत्यंत अटीतटीच्या व चुरशीनं झालेल्या या लढतीच्या निवडणुकीमध्ये लालासाहेब यादव यांचा 5 मतांनी विजय झाला होता. त्यानंतर झालेल्या सभापती पदाच्या निवडीवेळी सर्व अपक्ष सदस्यांची मोट बांधून काँग्रेस पक्षाच्या अनधिकृत उमेदवाराचा पराभव करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. यावेळी लालासाहेब यादव यांनी लढवलेली जिल्हा परिषदेची निवडणूक आणि खानापूर पंचायत समिती सभापती निवड या 2 निवडणुका ऐतिहासिक झाल्या. त्यामुळे खानापूर तालुक्याच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली. 1978 मध्ये राजाराम बापू पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडून जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्याबरोबर लालासाहेब यादव यांनी जनता पक्षात प्रवेश केला. लालासाहेब यादव यांनी सांगली जिल्ह्याचे जनता पक्षाचं नेतृत्व केलं. 1977 मध्ये ते पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे सदस्य होते. 1979 पर्यंत त्यांनी सदस्यपद भूषवलं. पुढे 1978 मध्ये ते जनता पक्षाकडून भिलवडी वांगी मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीला उभे राहिले, पण त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. एक सच्चे व धडपडणारे नेतृत्व व राजाराम बापूंचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून जिल्ह्यात त्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं. राजाराम बापू पाटील यांच्यानंतर त्यांनी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजकीय वाटचाल सुरू ठेवली. 2003 मध्ये त्यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून निवड झाली. 12 सप्टेंबर 2006 ते 20 ऑगस्ट 2007 या काळात ते बँकेचे चेअरमन होते. शेतकऱ्यांसाठी त्यांनी शेतकरी सहकारी ग्लुकोज कारखान्याची स्थापना केली. यादव यांच्यासारख्या झुंजार कार्यकर्त्याचे ग्लुकोज कारखान्याचं स्वप्न अपूर्ण आहे. क्षमता असून सुद्धा त्यांना विधानसभेत जाण्याची संधी मिळाली नाही, ही त्यांच्या असंख्य चाहत्यांची खंत कायम राहणार आहे. त्यांच्या पश्चात त्यांना पत्नी, 2 मुले, 2 मुली, भाऊ भाऊजाई, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:30 वाजता कडेपूर सोहोली रोडवरील वैकुंठधाम स्मशानभूमीत होणार आहे. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, शिवराज मोहिते, कडेगाव. एकच नजर, चौफेर खबर. पॉवर मराठी न्यूज.